यासीन सर आज यासाठी आपल्याला लाभले त्यासाठी खूप धन्यवाद त्यांचं. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून LED TV हे खूप मोठं पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवलेलं आहे. ते रश्मिन गुरव सामाजिक कार्यकर्ते अक्षय गावचे त्यांच्या माध्यमातून आले. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज हे सायकल आहे ते समीर मात्रे विद्यमान सदस्य अक्षी ग्रामपंचायत यांच्यामधून आहे. उत्कृष्ट फलंदाज सुद्धा सायकल आहे ते विनायक पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध झाले. त्यानंतर या स्पर्धेमध्ये जे नेटवर्कची गरज होती आणि ते नेटवर्क श्री नेटवर्क नागाव यांच्या माध्यमातून उपलब्ध झाले. या सर्वांचं मंडळाच्या वतीने खूप आभार व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा आपण पहिल्या सत्रासाठी जाऊया क्रीडांगणावरती जिथे शेवटचा मॅच 4 ओव्हरचा ठेवण्याचा प्रयत्न करतोय आपण. टॉस जिंकला या ठिकाणी नागाव संघाने आणि नेहमीप्रमाणे यासीने आपण बघतोय शेवटच्या मॅचमध्ये सुद्धा टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारणे हे आपण कित्येकदा त्याचा विचार करायला सांगतो की तुम्ही क्षेत्ररक्षण का घेता. कारण शेवटचा मॅच त्यानंतर दवाचा इफेक्ट थोडीशी थंड हवा आणि निसर्गरम्य कोकण किनारपट्टीवरती वाहणारा वारा यामुळे सेकंडच्या सत्रामध्ये या ठिकाणी बॅटिंग करणे मोठे फटके जाणे हे मुश्किल होऊ शकतात. आणि तरीसुद्धा कॅप्टन नेहमीच आपण तिकडे क्षेत्ररक्षण स्वीकारत असतो. पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू थोडासा यॉर्क पद्धतीचा चेंडू होता त्याला हलक्या हाताने या ठिकाणी पाठवलाय सचिनने. सचिनच्या स्टाईलमध्ये आपण बघतोय पहिल्या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाही आहे. दोन्ही खेळाडूंना टार्गेट करण्याचा या समोरच्या कॅप्टनचा निर्णय आहे. पाटील रोहन पाटील गोलंदाजीवरती आलाय. सचिन जोशी आणि सिद्धू पाटील ही सलामीची जोडी अगदी सफल जोडी. परुलपाडा विभागामध्ये या जोडीने खोऱ्याने बऱ्याचशा धावा गोला केल्यात आणि त्यामुळे या जोडीवरती खूप चांगली मजार असते. इथे गॅप मधून पाठवलाय आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्ट्रोक सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सचिन जोशीच्या बॅट मधून आलाय दणदणीत चौकार. चौकार या संपूर्ण दुसऱ्या दिवसामध्ये आपण बघतोय सचिन जोशीच्या बॅट मधून दुसऱ्या चेंडूवरती आलाय आणि त्याने दाखवलाय इकडे सुरुवात केली चौकारनेसे. 340 डिग्रीच्या मैदानावरती तुफानी बॅटिंग करतोय सचिन जोशी. डान्सिंग डाऊन द पहिलाच आला होता सरळ बॅकवर्ड फाईन लेग बॉडी लाईनच्या बाहेर जाणार असं वाटत असताना तिकडे मात्र चेंडू थोडासा स्टॉप झालाय. गती कमी झाली होती आणि त्यामुळे क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगवरचा चेंडूवरती फिल्डिंग करतोय. तोपर्यंत सचिन जोशी आणि सिद्धू पाटीलने आपल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून आणखीन 2 धावा या धावफलकावरती जोडल्यात. धावसंख्या एकूण येतोय 3 चेंडू आणि 6 धावा धावफलकावरती लागल्यात. जेथे सचिन जोशी आणि सिद्धू पाटील ही फलंदाजी करताना आपण पाहतोय. चेंडू नंबर 14 गोलंदाजी मार्कवरती रोहन पाटील. सचिन जोशीच्या बॅट मधून फटका फसलाय. मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक सचिन जोशी बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला विकेट या ठिकाणी गमावलाय 6 धावसंख्येवरती. जेथे सचिन तुफानी बॅटिंग करेल असं वाटत होता आणि अशाच वेळेला फटका फसलाय. मिड ऑफ वरती 30 गजच्या दायऱ्यामध्ये क्षेत्ररक्षक सुंदर झेल पकडतोय आणि ज्या विकेटची तलाशी होती कॅप्टनने सांगितलं होतं त्या 2 खेळाडूंवरती आमचं लक्ष आहे आणि त्याच फलंदाजाला अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये बाद केलाय ते गोलंदाज रोहन पाटीलने. पुढचा चेंडू वीरू नाईक ना आणि वीरू नाईकचा हा फटका आपण बघतोय क्षेत्ररक्षक पडलाय इथे आणि त्याच वेळेला आपण बघतोय प्रयत्नांची पराकाष्ठा होती. बॅक मध्ये आला होता खूप पाठीमागे धावला होता
जेथे आपण बघतोय टर्न करून धावायला पाहिजे होतं, परंतु रस्ता आणि त्यामध्ये थोडंसं आउटफील्ड जवळ जर पाहिला तर जम्पिंग होतं आणि त्यावरती तो पडलाय. परंतु नक्की सावरतोय. क्रिकेट आणि कबड्डीमध्ये असे कितीतरी अपघात होत असतात, परंतु त्यावरती मात करून जो लढतो तो खरा खेळाडू असतो. कबड्डीमध्ये तर खूपच मार बसत असतो आणि तरी सुद्धा हे अक्षय गावाला माहिती आहे, अक्षयच्या सर्व खेळाडूंना माहिती आहे कबड्डी आणि क्रिकेटमधला फरक. परंतु एकच, आपल्या गावासाठी आणि आपल्या संघासाठी लढायचं हे सर्व खेळाडूंना माहीत असतं आणि तिथूनच पुन्हा एकदा सावरून हा खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. जे ते 4-5 चेंडूंचा खेळ संपलाय. अंतिम चेंडू रोहन पाटीलचा, इथे आडव्या बॅटने खेळलाय, चेंडू सरळ गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वीरू नाईकच्या बॅटमधून आलाय. गुंजालला या ठिकाणी बढती दिली. मगाशी वीरू नाईकला पाठवला होता, परंतु राज गुंजाल सुद्धा एक जबरदस्त तरुण तडफदार असा फलंदाज आहे. 50 नंबरची जर्सी परिधान करून खेळतोय, परंतु त्याच्याकडे त्याच्या भात्यामध्ये त्याच्याकडे खूप सारे स्ट्रोक आहेत आणि त्यामधला एक जबरदस्त स्ट्रोक आपण बघितला. आडव्या बॅटने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर खेळलाय आणि 4 धावांची मूर लागली होती. धावसंख्या एकूण पोहोचतोय ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद परुलपाड हा संघ प्रथम फलंदाजी करताना 12 वरती पोहोचलेले आहे. जे ते पहिला फलंदाज सचिन जोशी बादून परतला, त्यांनी आपल्या संघासाठी 6 धावा जमवल्या, 4 चेंडूंचा सामना केला आणि सचिन बाद झालाय. परंतु त्यानंतर आपण बघतोय जे ते राज गुंजाल आणि सिद्धू पाटील ही जोडी मैदानात असणार आहे. सिद्धू पाटीलचे स्ट्रोक आपण नेहमीच पाहिले, 360 डिग्रीच्या क्रीडांगणावरती वेगवेगळ्या पद्धतीचे त्याचे स्ट्रोक. मागचा रिव्हर्स स्वीपचा स्ट्रोक आपण चौकारासाठी पाहिला होता त्याचा, आणि त्यामुळे त्याच्याकडे बरेचसे स्ट्रोक आहेत. संकेत गोलंदाजी मार्गवरती नवीन षटक, दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अजय जाधव. षटक नंबर दुसरं, पॉवर प्लेचं दुसरे षटक असतील. 3 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण पाहतोय आणि त्याच वेळेला एक पॉवर प्लेचं एकच षटक होतं, म्हणजेच 4 ओव्हरच्या मॅचमध्ये एक षटक पॉवर प्लेचं आणि त्यानंतर बंदी हटले, पाबंदी हटले आणि त्यानंतर पांगवलेलं क्षेत्ररक्षण, फैरावलेलं क्षेत्ररक्षण. 3 क्षेत्ररक्षक 30 गजच्या दायऱ्यामध्ये. स्ट्राईक वरती सिद्धू पाटील कॅप्टन आणि त्याच वेळेला गोलंदाजी मार्कवरती अजय जाधवला आपण बघतोय. षटक नंबर दुसरं, वैयक्तिक पहिलं षटक. अजय जाधवचा पहिला चेंडू खोला टाकलाय, ऑफ कटर होता, जबरदस्त कट होतोय चेंडू आणि त्या चेंडूवरती कोणतेही उत्तर नाही आहे सिद्धूकडे. चेंडू डॉट गेलाय. 12 धावा धावफलकावरती लागलेत. 7 चेंडूंचा खेळ संपलाय. एक फलंदाज बाद झालेला आपण बघतोय, तो परुरपाडा अलिबाग संघाचा. अलिबाग विरुद्ध यामध्ये आपण बघतोय जे ते सचिन राऊत पुरस्कृत नागाव अलिबाग आणि परुलपाडा अलिबाग असा मॅच या ठिकाणी शेवटचा क्वार्टर फायनलचा मॅच असणार आहे आणि त्यातूनच संघ बक्षीस पात्र होईल, टॉप 3 मध्ये पोहोचेल. इथे पॅडॉसी पद्धतीचा स्ट्रोक होता. फाईन लेगवरती क्षेत्ररक्षक 30 गजच्या दायऱ्यामध्ये फिल्डिंग करतोय. चांगली फिल्डिंग आहे तोपर्यंत. अत्यंत जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही अगदी तरुण खेळाडू आहेत आणि त्यामुळे रनिंग बिटवीन द विकेटमध्ये कोणतीही कमतरता नसणार आहे. आता मात्र राज गुंजाल स्ट्राईकवरती असेल. 2 चेंडूंचा सामना केलाय, 6 धावा जमवल्यात राज गुंजालने. गोलंदाज अजय जाधव, 2 चेंडू संपलेत, 1 धाव खर्च केले. तिसरा चेंडू अजयचा. समोरती आहे राज गुंजाल. स्लोवर 1 फ्लायटेट केला होता आणि त्यावरती मात्र लेफ्ट केलाय, चेंडूला सोडून दिलाय की वाईड असेल अशी अपेक्षा केली होती, मात्र तो चेंडू अगदी वाईड लाईनच्या आतून जातोय. आणखीन एक चेंडू डॉट अजयचा आपण या मॅच मध्ये बघतोय. जे ते 3 चेंडूंचा सामना करून 6 धावेवरती खेळतोय राज गुंजाल. इथे उडवलाय अप्रतिम, लाजबाब, देखना डोळ्याचं पारणं फिटावा असा षटकार. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर राज गुंजालच्या बॅटमधून आलाय षटकार.
फटका, मात्र यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत. नो मॅन लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत राजने या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण केली. थ्रो येतोय, अत्यंत चांगला थ्रो विकेट किपरच्या हातात, मात्र 2 धावेनिशी धावसंख्या एकूण 21 वरती पोहोचले. षटक नंबर दुसरं प्रगती पथावरती, जेथे 5 चेंडूंचा खेळ संपलाय. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात 2 डॉट चेंडूनिशी. अजय जाधवने अंतिम चेंडू, समोर ती आहे राज गुंजाल. बॅकफुटला आलाय, पॉइंटच्या डोक्यावरून अत्यंत जबरदस्त स्क्वेअर कट, चौकार, 4 धावा. यासीन, कॅप्टनने सांगितलं होतं सिद्धू आणि या जोशीवरती आमचं लक्ष आहे, कारण त्यांची बॅटिंग बघितली आम्ही, परंतु सिद्धू सुद्धा तेवढाच हुशार आहे, त्यांचे व्यवस्थापक तेवढे हुशार आहेत. मगाशी त्यांनी या ठिकाणी पाठवला होता आणखीन एक फलंदाज तिथे, परंतु त्यानंतर आपण बघतोय राज गुंजाला त्यांनी पाठवलंय आणि चौफेर बॅटिंग त्याची होतोय. अगदी तुफानी बॅटिंग, ज्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकार लावलेत. या बॅटिंग मध्ये 6 चेंडूंचा सामना केलाय आणि आतापर्यंत 18 धावसंख्येवरती खेळतोय राज गुंजाल आणि संघाची धावसंख्या एकूण आहे ती 25 वरती. 2 षटकांची समाप्ती झाली, 25 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाज येतोय राहुल मानकर, ज्याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये तब्बल 6 विकेट आहेत आणि 2 मॅच मध्ये त्यांनी 6 विकेट मिळवल्यात. या ठिकाणी चेंडू विकेट किपरच्या हातातून सुटलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे, परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. वाईट +4, 5 रन. चौकार आणि या वाईडने एकूण 30 वरती पोहोचलेले आपण बघतोय, जेथे पहिला वाईड असेल या मॅच ओव्हर मधला. चेंडूवरती बॅटची एज लागली होती असं कुठेतरी वाटतोय. विकेट किपरच्या हातातून चेंडू सुटलाय, सिद्धूला जीवनदान या ठिकाणी असेल आणि त्याचबरोबर आपण बघतोय सिद्धूने 1 धाव अजून पूर्ण केले. धावफलकावरती 31 धावा लागल्यात. या षटकातून आतापर्यंत 2 चेंडूंचा, 1च चेंडूंचा खेळ संपलाय आणि त्यामुळे आतापर्यंत 1 चेंडू मध्ये धावा आल्यात त्या 6. चेंडूची बॅटची एज घेतली, पुन्हा एकदा चकवलाय शॉर्ट फाईनच्या क्षेत्ररक्षकाला. काटा चेंज केला होता चेंडूने आणि इथे मात्र धाव अजून मिळेल राज गुंजालला. धावसंख्या राजची या एका धावेने 19 वरती जातोय. 7 चेंडूंचा सामना आपण बघतोय गुंजालने केला, राज गुंजालने, आणि 19 धावा आतापर्यंत जमवल्यात. त्यामध्ये 2 चौकार, 1 षटकारांची आतषबाजी लावले. लक्ष दोघांवरती, परंतु त्याच वेळेला रणनीती सिद्धूची. इकडे राज गुंजालला वर्षा क्रमांकावरती पाठवलाय आणि राज गुंजालने इकडे तुफानी बॅटिंग केले. रिव्हर्स स्वीप अटेंड केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून आणखीन एक सिद्धू पाटीलचा दणदणीत चौकार. वरती खूप पेशर असणार आहे, जेथे सिद्धू पाटील सुद्धा उलट्या हाताने फटकेबाजी करतोय आणि यशस्वी फटके करतोय. त्यामुळे आता या मॅच मध्ये धावसंख्या खूप वाढेल, कारण आतापर्यंत धावसंख्या आली ती 36 वरती पोहोचले. 3रं षटक प्रगती पथावरती आहे. थोडंसं फास्ट घ्या, टीम मीटिंग जास्त घेऊ नका, कारण आपल्याला सेकंड इनिंग मध्ये उशीर होणार आहे. आतापर्यंत चेंडू संपले ते एकूण 3 चेंडूंचा खेळ संपलाय. या ओव्हरमधून 3 चेंडू येणे शिल्लक असणार आहे. सिद्धू, सलामीर आणि त्याच्या साथीला राज गुंजाल ही बॅटिंग सुरू आहे. इकडे फाईन लेग वरती खेळलाय, डीप मध्ये फाईन लेग क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात ठेवण्याचं उद्दिष्ट आपण बघितलेलं आहे. दोन्ही फलंदाज बॅकवर्ड फाईन लेगला खेळत आहेत. 1 धाव मिळेल तिकडे. खूपच चांगली रणनीती इथे सचिन गुंजालला पुरस्कृत नागाव संघाच्या कॅप्टनची, कारण तिथे खूप महत्वाचा होता क्षेत्ररक्षक. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा रनआउटचा मौका, परंतु गमावलाय. राज गुंजाल सारख्या फलंदाजाला इथे रनआउट करणे खूप गरजेचं होतं. संधी आली होती, परंतु संधीचं सोनं करता येत नाहीये मानकरला.
जीवनदान असेल हे सुद्धा एक धाव मात्र लेग बायच्या रूपात येतोय. धावसंख्या पोहोचले ती 38 धावसंख्येवरती. तिसरं षटक प्रगती पदावरती 38 धावा धावफलकावरती. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये खूपच चांगली धावसंख्या या मॅच मध्ये आपण बघतोय परुलपडा अलिबाग संघाची. इथे फटका फसलाय मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडूने फसवलाय दोन क्षेत्ररक्षकाला. चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर टू बाउन्स ओव्हर द रोप चौकार. वा चौकार आपण बघतोय इथे. 77 वा चौकार या मॅच मध्ये आजच्या आणि कालच्या दिवसामधून लागलाय. म्हणजे चौकार खूप आहेत. 360 डिग्रीच्या क्रीडांगणावरती चौकारांची आतषबाजी. आणि जर षटकारांचा विचार केला तर फक्त 31 षटकार या संपूर्ण 2 दिवसामध्ये या आतापर्यंतच्या सत्रामध्ये आपण बघतोय. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती नेहमीप्रमाणेच दीपेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती येलाय. तो सचिन राऊत पुरस्कृत नागाव संघाचा. समोर ती आहे राज गुंजाल. 2 चौकार 1 षटकारने खेळतोय आतापर्यंत राज. पहिला चेंडू दीपेश म्हात्रेचा. पुढे सरसवून डान्सिंग डाऊन द विकेट आणि त्याच वेळेला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामधून डीप एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर दणदणीत चौकार. हे 40 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अजूनपर्यंत. पहिल्या सत्रामधून राज कुंजालची तुफानी बॅटिंग जेथे 3 चौकार आणि 1 षटकाराची आतषबाजी या मॅच मध्ये केलेली आहे. लक्ष केलं होतं 2 खेळाडूंना परंतु त्यानंतर रणनीती प्लॅनिंग आपण बघतो. जो एक प्रमुख खेळाडू त्यांच्यामध्ये होता त्याला मात्र वरच्या क्रमांकावरती पाठवलंय आणि त्यांनी तुफानी बॅटिंग केली. फुल टॉस होता मात्र आडव्या बॅटने चेंडूला केला. स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. तोपर्यंत 1 धाव अजून मिळेल राज गुंजालच्या नावावरती आणि एका धावेने धावसंख्या एकूण 47 वरती पोहोचलेली आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे म्हणजे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 50 लागण्याचा प्रयत्न नक्कीच होऊ शकतोय आणि 4 ओव्हरचा हा सर्वोत्कृष्ट स्कोर काल आणि आजचा सुद्धा होऊ शकतोय. तिसरा चेंडू इथे आणखीन एक चांगला फटका. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सिद्धू पाटीलच्या बॅट मधून आलाय हा षटकार. तब्बल 11 धावा कुठल्या सिद्धू आणि राजने या ठिकाणी आपण बघतोय. 1 बाद 53 अशा स्थितीमध्ये परुलपाडा अलिबाग हा संघ आहे जेथे सचिन राहुल पुरस्कृत नागाव अलिबाग हा संघ आणि परुलपाडा यांच्यामधला हा अंतिम मॅच टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा मॅच असणार आहे. जेथे अंतिम षटक आणि त्या षटकामधून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज दीपेश म्हात्रे चौथा चेंडू घेऊन क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी चेंजिंग करण्याचा प्रयत्न कॅप्टनचा आणि त्याच वेळेला चौथा चेंडू असेल. समोर ती आहे सिद्धू पाटील. रिव्हर्सिव्ह अटॅक केलाय. स्वीट हिट आणि सरळ डीप कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर सिद्धू पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक बॅक टू बॅक षटकार.
मूर्ती दुसरं सत्र सुरू होईल तोपर्यंत पुन्हा एकदा आपण जाऊया यासीन मर्चंटच्या साथीने क्रीडांगणावरती. तोपर्यंत ऐकूया यश एक सुमधुर गीत. धन्यवाद संजय. तर मित्रांनो, जिंकण्यासाठी निर्धारित 4 षटकांच्या या सामन्यामध्ये 65 धावांची गरज, 62 धावांची गरज. स्वराज्य क्रीडा मंडळ अक्षी आयोजित स्वराज्य चषक 2024 मध्ये आपण आहोत. एक छोट्याशा सुंदरशा आणि टुमदार गावामध्ये, अर्थातच अक्षी अलिबाग तालुक्यातील अक्षी हे गाव पर्यटकांसाठी अगदी नेहमीच मोहनी टाकणारं हे गाव. अनेक पर्यटक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील सुद्धा या गावाला भेट देत असतात. या गावाला लाभलेला नैसर्गिक अरबी समुद्र आपण पाहतोय आणि त्याचप्रमाणे चहूबाजूला नारळांची, आंब्याची आणि सुरूची झाडं आणि या सर्व झाडांनी वेढलेलं हे गाव. आणि या गावामध्ये असलेली क्रिकेटची परंपरा आणि क्रिकेटची आवड आपल्या सर्वांनाच नेहमीच माहिती आहे की या गावामधून अनेक असे खेळाडू होऊन गेले. मी सकाळी सुद्धा आठवण केली होती पराग राऊत यांची. एक डावखुरा आणि लाजवाब असा हा खेळाडू होता. त्याचप्रमाणे ज्यांनी ही खेळपट्टी इथे बनवले, क्युरेटरच्या भूमिकेमध्ये आपण ज्यांना पाहिलं ते श्रीकांत गुरव यांनी सुद्धा एक काळ गाजवला. त्यांची फलंदाजी असेल किंवा त्यांच्या गोलंदाजी करण्याची शैली असेल, ही आजही आपल्या सर्वांना ठाऊक आहे. चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं. जहां पे स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज है संकेत. जी हाँ, पहली गेंद पर उड़ाया है. हवा के रास्ते से खेलना चाहते थे मगर मिड विकेट की दिशा में पकड़े गए. पहली गेंद के ऊपर ये पहला झटका लगता हुआ संकेत थड़े बैक टू द पैवेलियन. हमारे गुण लेखक विराज सखे और उसी के साथ ऑनलाइन स्कोरर लवेश, डीजे मास्टर यश और यूट्यूब के ज़रिए से हमारे कैमरामैन, उसी के साथ ऑपरेटर, इन सभी का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा. परेश पालकर मास्टर कैमरा पर आप देख रहे हैं, उसी के साथ साइड कैमरा पर है विवेक सीध, ऑनलाइन स्कोरर हमारे लवेश और ऑपरेटर साहिल कोंडस्कर. छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगन अक्षी. और यहाँ पे जो विकेट बनाई है, मैंने अभी भी कहा था कि श्रीकांत गुरव और उनके पूरे टीम का मैं
शुक्रिया अदा करना चाहूँगा। इसी बीच लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने वाइड करार दिया है। पहली गेंद पर एक विकेट आने के बाद आत्मविश्वास में बुलंदी यहाँ पे नजर आ रही है, आत्मविश्वास बढ़ता हुआ। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जाने दिया, ये समझते हुए कि ये वाइड हो सकती है, मगर अंदाजा गलत, अंपायर के ऊपर उसका कोई असर नहीं। स्लोवर वन गेंद चकमा दिया। इसके पहले वाली गेंद लेग स्पिन थी, इस मर्तबा यहाँ पे ऑफ स्पिन गेंदबाजी, थोड़ी सी फ्लाइटेड गेंद थी, हवा में लहराती हुई टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई। जी हाँ, फिर से एक बार ऑफ कटर गेंद। जी हाँ, इसमें तबा इनसाइड आउट खेलने की कोशिश कर रहे थे, अपने बल्ले का फेस खोला था, मगर गेंद बल्ले के किनारे पर लगकर गले की दिशा में ट्रैवल कर रही थी। वहां जब तक फील्ड होती तब तक एक रन लेने का यहाँ पे मौका। इस स्वराज्य क्रीड़ा मंडल के अध्यक्ष नितिन जी सारंग, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा, और सारे हमारे स्पॉन्सर्स, इनका भी दिल की गहराई से शुक्रिया। जी हाँ, इसमें तबा बहुत ही बढ़िया ये पुल, और मिलेंगे पूरे के पूरे 4 रन। बहुत ही बढ़िया ये पुल शॉट। जी .50 के औसत से रनों की संख्या यहाँ पे हमें देखने को मिलनी चाहिए, तभी ये मैच जीता जा सकता है। उसे मेंटेन भी करना होगा। एक ओवर में या 2 ओवर में आपने 15 का औसत मेंटेन किया, और तीसरे ओवर में अगर आप पीछे रह गए, जी हाँ, इस मर्तबा सीमा रेखा के पार मिलेंगे इस मर्तबा पूरे के पूरे 6 रन। फुल टॉस गेंद दिया, आगे बढ़कर उसे मिडल ऑफ द राहुल पुरस्कृत नागांव टीम पहले ओवर में थोड़ी सी पिछड़ती हुई दिखाई दे रही है, क्योंकि पहले ओवर की समाप्ति हो चुकी है 12 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। अब इस ओवर में कम से कम 17 से 18 रन जुटाने होंगे, तब जाके यहाँ पे ये मैच बराबरी की तरफ हम देख सकते हैं। इसी बीच नए गेंदबाज आए हैं। साहिल के हाथों में गेंद सौंपी है। स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज रहेंगे कैप्टन रोहन पाटिल, कैप्टन नॉक, यहाँ पे खेलना होगा। कैप्टन लीड फ्रॉम द फ्रंट। जी हाँ, इसमें तबा फिर से एक बार देखिए, इनसाइड आउट खेलने की कोशिश थी बल्लेबाज रोहन की, मगर गेंद बल्ले के बीचों बीच नहीं टकराई थी। नज़दीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था, उसका फायदा मिला, और 1 रन, मगर एक रन के साथ, 2 रन के साथ बीच बीच में बाउंड्री आनी जरूरी, उसकी तलाश में होना होगा। जी हाँ, इसमें तबा जोरदार प्रहार तो किया है, मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के नजदीक। बहुत ही बढ़िया कैच, और इसी के साथ और एक धुआंधार बल्लेबाज बैक टू दी पैवेलियन। की नाजुक अवस्था यहाँ पे नजर आ रही है, क्योंकि उनके नागांव टीम की, परुलपाड़ा की टीम हालांकि यहाँ पे हावी हो चुकी है, क्योंकि बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। नागांव टीम को अब यहाँ पे सोचना पड़ेगा, क्योंकि ऊपरी क्रम के 2 बल्लेबाज उन्होंने गवा चुके हैं, और उसी के साथ रनों के लिहाज से अगर यहाँ पे सोचा जाए तो पिछड़ते भी दिखाई दे रहे हैं। इसी बीच नए बल्लेबाज मैदान में नमूदार होते हुए अजिंक्य मात्रे को एक लंबी पारी और धुआंधार पारी खेलनी होगी। लंबे हिट लगाने होंगे, आपके पास कोई चारा नहीं है। जी हाँ, पहली गेंद के साथ यहाँ पे प्रयास करते हुए बड़े स्ट्रोक के लिए गए थे, मगर तेज तर्रार गेंद, ऑफ कटर गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, उसी के साथ थोड़ी सी नीची भी रही, और इसी वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी।
बहुत सारे सैलानी, बहुत सारे टूरिस्ट देखिए इस मैदान के बीच में से गुजरते हुए दिखाई दे रहे हैं। स्लोवर वन गेंद, फुल टॉस बनाकर उसे बहुत ही खूबसूरती के साथ मोड़ दिया था, मगर डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में फील्डर तैनात। बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, और उसी के कारण बल्लेबाजों को मात्र 1 रन लेने का यहाँ पे मौका। इस ओवर में साहिल ने मात्र अब तक 2 ही रन खर्च किए हैं और एक सफलता अर्जित की है पहली 4 गेंदों में। कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी। हालांकि पहले ओवर में 12 रन आए थे और इस ओवर में कम से कम 16-17 रन लेना बेहद ज़रूरी था। जी हाँ, इस मतलब हाफ ट्रैकर गेंद थी, मगर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकल गई। बल्लेबाज अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे। ऑफ स्टंप की, ऑफ साइड की जो गेंद थी उसे ज़बरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने का प्रयास था। बिंदी गेंद, बिंदी गेंदें जितनी खेलोगे उतने ही पिछड़ते जाओगे। जी हाँ, इस मरतबा हेलीकॉप्टर बनाकर उसे उड़ाया जरूर है, मगर सचिन जोशी के हाथों में लॉन्ग ऑफ में तैनात थे। बहुत ही अच्छा जाल बुना था और जाल में फंस गए, और इसी के साथ और एक बल्लेबाज बैक टू दी पैवेलियन। सम्माननीय वैभव विजय पोल, इनका मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा, क्योंकि उनकी तरफ से, उनके ज़रिए से फर्स्ट, सेकंड और थर्ड नंबर के लिए जो ट्रॉफ़ी है वो ट्रॉफ़ी यहाँ पे मुहैया करवाई है। उसी के साथ साथ पहले नंबर का जो कैश प्राइज़ है 51,000, वो भी उन्होंने यहाँ पे मुहैया करवाया है। एक दिलदार और दानशूर व्यक्तित्व वैभव विजय पोल, आपका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। उसी के साथ साथ द्वितीय क्रमांक अर्थात सेकंड प्राइस जो है 31,000, वो सम्माननीय विनय पुरुषोत्तम करवे इनकी तरफ से मुहैया करवाया है, प्रोवाइड किया गया है। उनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा। इसी बीच नए बल्लेबाज विनीत, जी हाँ, बैकफुट पर जाकर उसे पुल करने के प्रयास में चूक गए थे, अपने बैलेंस को खो दिया था उन्होंने। पीछे की तरफ झुकाव उनका नज़र आया और इसी वजह से गेंद और बल्ले में जो टकराव होना ज़रूरी था वो टकराव नहीं था। शॉट मिड विकेट खाली था, उसका फ़ायदा मिला। 1 रन यहाँ पे ज़रूर मिलेगा, मगर एक रन से काम नहीं बनेगा, ये बल्लेबाज भी जानते हैं। अब यहाँ पे तूफानी पारी खेलनी होगी, मगर इसकी कोई ज़रूरत नहीं थी। और जी हाँ, रन आउट करने का मौका था सचिन जोशी के पास, बाल बाल बच गए। और इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं। 15 रन 17 रन 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हालांकि हर ओवर में 15.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। बहुत ही बढ़िया गेंद, परफेक्ट यॉर्कर, जड़ में डाल दिया था, मगर बल्लेबाज भी चक गए, विकेट कीपर भी चक गए और शॉट फाइन लेके फील्डर भी चक गए। और देखते देखते गेंद सीमा रेखा को लांघती हुई 4 रन के लिए। चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 25 रन, 25 रन ऑन स्कोर कार्ड। कौस्तुभ पाटिल गेंदबाजी के मार्ग पर, जी हाँ, इस मरतबा देखिए लॉफ किया है कवर के ऊपर से, वहां पे फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार कैच। और इसी के साथ और एक बल्लेबाज को लौटना पड़ेगा, मैदान छोड़ना पड़ेगा। अब देखिए बल्लेबाजी करने वाली टीम और उनके जो बल्लेबाज है उनके बॉडी लैंग्वेज से हमें यहाँ पे साफ दिखाई दे रहा है कि उनके कंधे झुके हुए हैं, गर्दनें नीची है, क्योंकि उनके हाथ से ये मैच बहुत दूर जा चुका है।
इसी बीच नए बल्लेबाज करण, हालांकि उनके नाम में रन है मगर रन नहीं निकल रहे हैं, उन रनों को निकालना होगा। कैसे निकालेंगे, क्योंकि 6 गेंदें बची हैं और 37 रनों की ज़रूरत। हालांकि 6 गेंदों में 37 रन ये रिकॉर्ड है आईपीएल में क्रिस गेल के नाम, क्योंकि इतिहास के पन्नों पर अगर आप ढूंढोगे तो आपको पता चलेगा कि एक मैच था, उस मैच में एक गेंदबाज था, गेंदबाज का नाम नहीं बताऊंगा, उनका भी एक रिस्पेक्ट है, मगर जानकारी के लिए बताऊंगा ज़रूर कि उनका नाम था परमेश्वरम और क्रिस गेल ने एक ही ओवर में 37 रन बनाए थे। और उसी के साथ और एक याद दिलाता हूं आपको, आजाद मैंने अपने आंखों से वो मैच देखा है जहां पे लवेश 37 रन ठोके गए थे। शाहिद शेख, मैन फ्रॉम डोंबिवली, उस इलाके का वो खिलाड़ी, उन्होंने भरत पतला के गेंदबाजी के ऊपर एक ओवर में 37 रन ठोके थे। और ये 37 का आंकड़ा देखिए अभी यहाँ पे और एक जानकारी यहाँ पे हमें मिलती हुई, रविंद्र जडेजा ने भी हर्षल पटेल के ऊपर हल्ला बोल करते हुए 6 गेंदों में 37 रन बनाए थे। अब ये मैच तकरीबन जा चुका है उनके हाथों से दूर, अब मात्र औपचारिकता यहाँ पे बची है। और इसी वजह से मैं रश्मिन गुरव, सामाजिक कार्यकर्ता जिनकी तरफ से LED टीवी मैन ऑफ द सीरीज के लिए यहाँ पे मुहैया करवाई है, उनका मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा। समीर म्हात्रे, ग्राम पंचायत सदस्य, इनकी तरफ से बेस्ट बॉलर के लिए एक बाइसिकल प्रोवाइड की गई है, तो उनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा। जी हाँ, इसी बीच एक अच्छा, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक विनायक पाटिल, इनकी तरफ से भी एक बाइसिकल यहाँ पे प्रोवाइड की गई है। इस प्रतियोगिता के बेस्ट बैट्समैन के लिए ये सुनहरा तोहफा होगा। उसी के साथ श्रीनेट नागाव, इनकी तरफ से वाईफाई यहाँ पे मुहैया करवाया, और इसी वजह से श्रीनेट नागाव का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और थर्ड प्राइज देखिए, कासामाई रिसोर्ट अक्षी, इनकी तरफ से 21,000 रुपये का इनाम यहाँ पे मुहैया करवाया है। बहुत बहुत शुक्रिया इन सारे दिलदार और दानशूर व्यक्तित्वों का। और इसी के साथ ये मैच जीत लिया है परहूरपाड़ा टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। टॉप 3 में आप प्रवेश कर चुके हो। बहुत सारी बधाइयाँ आने वाले मैच के लिए। चलिए फिर से एक बार सुनते हैं एक सुमधुर संगीत।